मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। मागील 2 दिवसापासून आपण यवतमाळ वाशिम या मतदारसंघातील उमेदवाराबाबत नेमका कल कुणाकडे आहे याची आपण सखोल प्रतिक्रिया अनेक मतदाराकडून नागरिकांकडून घेत आहोत। तर आज आपण दारव्यातील या ठिकाणी आल्यामुळे आपण या एका नागरिकाला सोबत विचारू की नेमका यांचा कल आणि नेमका या लोकसभेच्या मतदानाविषयी नेमकं यांचं मत काय आहे। बोला। दारवा हा मतदारसंघ मतदारसंघामध्ये जे खासदार आहे संजय भाऊ देशमुख आणि राजश्रीताई पाटील यांची दोघांची चुरस लढत आहे आणि टफ फाईट आहे दोन। लोक वेगळं सांगते ते असं आहे तसं आहे, इकडे असा मोबाईल गेले तो असा फायदा होते, त्याले वेगळे जाते, ते लोक वेगळे जाते, असं काही नाही आहे। फाईट टफ आहे। दुकानात सुद्धा आपली काही मंडळी आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारू की नेमकं हवा आहे कुणाची। बोला सर। आपलं नाव? सुभाष आसोले। बरं, सध्या आता इथं राजश्री पाटील आणि संजय देशमुख आहेत, तर नेमकं हवा कुणाची आहे? आपल्या संजय देशमुखची। नेमकं कशावरून? परिवर्तन पाहिजे। अरे मला सांगा, 20 वर्ष आधी जे गद्दार शिवसेनेचे लोक होते त्याने 20 वर्षात काहीच काम नाही केलं, तर त्याकरिता परिवर्तन पाहिजे आपल्याला। त्याच्यासाठी संजय देशमुख हे सगळ्यात चांगला नेता आहे आणि आधी काय म्हणते ते क्रीडा मंत्री राहिलेला आहे, त्याकरिता त्यांच्यासाठी आम्ही मतदान करणार मशालला। या ठिकाणी आता आपण पाहिलं की संजय देशमुख यांना आम्ही मतदान करणार असं यांचं मत आहे। मित्रांनो, आपण दारवा या गावातील गोळीबार चौकात आलो आहोत। या ठिकाणी आपण एक लकी टी सेंटर आहे, इथं ज्यूस सुद्धा आपल्याला उन्हाळ्यात पिण्यासाठी मिळते आहे। तर आपण या ज्यूसवाले भैया यांच्याकडून विचारू की नेमकं दारव्यामध्ये राजश्री पाटील किंवा संजय देशमुख यांच्यामध्ये नेमकी हवा आहे तरी कुणाची? माझं म्हणणं हे आहे, माझ्या घरी म्हणे 75 क्विंटल सोयाबीन म्हणे घरी पडलेलं आहे, 1.5 वर्ष झाला, त्याला भाव नाही भेटला मले। माझं म्हणणं हे आहे की बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, संजय देशमुख जिंदाबाद, मशाल जिंदाबाद, मशाल जिंदाबाद। ते आमचं हे म्हणणं आहे का तुम्ही बी म्हणे मशालले वोट द्या, मशाल म्हणे 1 नंबर, संजय भाऊ देशमुख 1 नंबर, दिग्रसले विकास पहा तुम्ही। आणि ते आमचे दारव्याले म्हणे 10 वेळा येते ते देशमुख साहेब, आणि ते ताई कुठची आहे काय आहे आम्हाला माहित आहे। हिंगोलीचे आज लोक आले ते मला सांगला तर नाही का म्हणे आम्ही हिंगोलीच लोक म्हणे वोट नाही देत म्हणे, त्याले हिंगोलीचे लोक त्याला वोट नाही देत म्हणे, काय म्हणे तिथं बी म्हणे हिंगोलीले बी म्हणे देशमुखचा ही हवा आहे म्हणे। माझे धंदे पाणी काय आहे नाही, मी एवढा परेशान आहो मोदीच्या ना, हे जे आहे ना तीर कमान जे म्हणते लोक त्याच्यानं म्हणे एवढा परेशान झालो मी तर मला काय माझा धंदा पाणी काय आहे नाही, म्हणून मी वोट देत आहो संजय देशमुखले। निश्चितच सामान्य व्यापारी असो किंवा मोठे व्यापारी असो, या ठिकाणी संजय देशमुखलाच मत देणार असं या दारव्यातील काही लोकांचं म्हणणं आहे। तर चला आणखीन आपण माहिती जाणून घेऊयात पुढील लोकांकडून। आपण आणखीन एका नागरिकांना विचारू की नेमकी हवा संजय देशमुखची आहे का राजश्री पाटील यांची? संजय देशमुख। नेमकं कशावरून संजय देशमुखची हवा? आमच्या इकडे त्यांचीच हवा आहे। तुम्ही कुणाला मतदान करणार आहेत? आम्ही संजय देशमुखला आहेत काका, त्यांना विचारू की नेमका हवा आहे तरी कोणाची? आमच्या या आम्ही खोपडी बुद्रुक अरुण गोबरसिंग चव्हाण या गावाचे आहो, त्या गावाचे असल्यामुळे राजश्री बाईला आम्ही मतदान करणार। पण या ठिकाणी एका युवा मतदाराला विचारू की नेमकं दारव्यामध्ये हवा आहे कुणाची? संजय देशमुख। निवडून कोण येऊ शकते? संजय देशमुखच। नेमकं दारव्यामध्ये हवा आहे तरी कुणाची?
सर्व विषय असा आहे की आता हे वातावरण जे आहे हे जसं चेंज आहे तर असं होण्याची शक्यता आहे. बाकीचा विषय काही नाही सर. नेमकं निवडून येऊ शकते कोण, एक अंदाज? आता अंदाजा विषय काही सांगू शकत नाही सर. स्वतःहून आपण कसं आपलं वोटिंग देणं आपला हक्क आहे. वोटिंग तर अन्नदान आपण करू शकतो समजा, पण हे वातावरणाच्या हिशोबाने चालू आहे आता. ठीक आहे, यांचा एक सांगण्याचा तात्पर्य असा आहे की वातावरण जसं बदलत आहे तसं यावेळेस सुद्धा उमेदवार हा बदलेल अशी त्यांची एक भावना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणखीन आपण एका भाजीपाल्याच्या गाड्यावर आलेलो आहोत, तर नेमकं ह्या काकांना विचारूत की हवा नेमका आहे कुणाची? संजय देशमुख.